गावात बोकड पालन करून दुबईत विकतात. हो, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निंभोरे येथील हा गोट फार्म सुरुवात 3 बोकडांपासून केली होती, पण आता त्यांच्याकडे याच माध्यमातून ऑडी आली. राजकुमार कांबळे यांचं हे फार्म 30 ते 35 वर्ष शेती केली. शेतीला जोड व्यवसाय काय करायचा, वेगळं काय करायचं याचा विचार ते सतत करायचे. म्हणून गाय पालन, कुक्कुटपालन, शेळी पालन यांसारखे अनेक उद्योग पाहिले. पण त्यांना हवा होता युनिक उद्योग आणि 100% प्रॉफिटेबल. म्हणून त्यांनी बोकड पालन निवडलं. सुरुवातीला 3 महिन्यांचे बोकड घेऊन त्यांची व्यवस्थित काळजी घेतली आणि आलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने ते विकले सुद्धा. हळूहळू त्यांच्याकडे बोकड वाढत गेले आणि त्यांचा हा व्यवसाय सुरू झाला. आता त्यांना यामधून चांगलाच नफा होताना दिसतोय. ते म्हणतात की बोकडांना खायला घालत असताना निश्चित आपण लक्ष दिलं पाहिजे की त्यांना काय हवंय. आपल्याला आवडतं म्हणून आपण जर ते त्यांना खायला दिलं तर त्यांची वाढ तितकीशी होणार नाही. आणि आता पाहायला गेलं तर याच बोकड पालन मधून राजकुमार यांनी राजासारखं आयुष्य जगताना दिसतात.